it feel fresh and brand new. Trust in Eye Care, Dr. Villasini's Eye Care. Dr. Villasini's Eye Care, healing naturally. नमस्कार मंडळी. बुद्धीबद्दल आपण खूप काही वाचत असतो, पण योगशास्त्र आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने बुद्धी आणि आपली नित्यकर्मे यांचा संबंध जाणून घ्यायचा असेल तर आजचा हा जो भाग आहे तो तुम्ही नक्की ऐकावा. देवाने तुला बुद्धी दिली तेव्हा तू काय करत होतास किंवा काय करत होतीस, अशा प्रकारे आपली थट्टा आपल्याला अनेकदा शालेय जीवनात अनुभवायला मिळालेली असेलच. पण खरं सांगायचं तर विधात्याने सर्वांना बुद्धी सारखीच दिलेली आहे. आपण ती कशी उपयोगात आणतो त्यानुसार आपापल्या कामांमधील नैपुण्यात फरक दिसतो, एवढंच. आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी यांच्यातील संबंध बघूया. आयुर्वेद मनुष्याला शरीर, मन आणि आत्मा यांनी बनलेले एकसंध तत्त्व मानतो. माहिती ग्रहण करणारी ज्ञानेंद्रिये, निर्णय घेणारी शक्ती म्हणजे बुद्धी आणि कर्म घडवून आणणारी अवयवे म्हणजेच कर्मेंद्रिये यांच्यातील समन्वय संपूर्ण व्यक्तिमत्वाची रचना करतो. ज्ञानेंद्रिये बाह्य विश्वाचा अनुभव मन व बुद्धीपर्यंत पोहोचवतात, तर कर्मेंद्रिये बुद्धीने ठरवलेल्या निर्णयापासून कर्म आणि कृती करतात. आपल्याला ज्ञानेंद्रियांचे कार्य आणि त्यांच्याशी संबंधित महाभूतांबद्दलही माहिती घ्यायला हवी, तेव्हाच हा विषय आपल्या अधिक लक्षात येईल. जसं चक्षु म्हणजे डोळे ह्या ज्ञानेंद्रियांचं कार्य आहे रूपग्रहण आणि त्याच्याशी संबंधित महाभूत आहेत तेज. कान म्हणजे श्रोत्र इंद्रिय जे आहे त्याचं कार्य आहे शब्दग्रहण आणि त्याच्याशी संबंधित महाभूत आहे आकाश. नाक म्हणजेच घ्राणेंद्रिय जे आहे त्याचं कार्य आहे गंधग्रहण म्हणजेच वास घेणे आणि त्याच्याशी संबंधित महाभूत आहे पृथ्वीतत्व. रसना म्हणजेच जीभ आणि तिचं कार्य आहे रसग्रहण आणि संबंधित महाभूत आहे जल. त्वगेंद्रिय म्हणजेच त्वचा, तिचं कार्य आहे स्पर्शग्रहण आणि याच्याशी संबंधित महाभूत आहे वायू. जशी आपण ज्ञानेंद्रियांचा जसा आपण संबंध पाहिला तसाच आता कर्मेंद्रियांशी संबंधित महाभूत समजून घेऊया. हात हे जे कर्मेंद्रिय आहे त्याचं कार्य करणे असं असून त्याच्याशी संबंधित महाभूत आहे अग्नी. पाय याचं काम आहे चालणे आणि त्याच्याशी संबंधित महाभूत आहे पृथ्वी. वाणी या कर्मेंद्रियाशी संबंधित कार्य आहे बोलणे आणि महाभूत आहे आकाश. पायुप्रदेश म्हणजे गुदप्रदेश आणि त्याचं कार्य आहे मलविसर्जन आणि संबंधित महाभूत आहे वायू. जननेंद्रिये त्याचं कार्य आहे प्रजनन आणि संबंधित महाभूत आहे जल. मंडळी, बुद्धी म्हणजे काय तर तर्कसंग्रहानुसार सर्व व्यवहार हेतुः ज्ञानम बुद्धिही म्हणजेच ज्ञानाचे दुसरे नाव बुद्धी असे तर्कसंग्रहामध्ये सांगितलेले आहे. बुद्धी हा आत्म्याचा एक गुण आहे अशा शब्दाचे 3 अर्थ शास्त्रामध्ये आढळतात. ज्ञान, ज्ञानाचे साधन आणि जाणण्याची क्रिया हे ते 3 शब्द होय. सांख्य व वेदांत दर्शन यांनी बुद्धीचा अंतर्भाव महत्त्वांमध्ये केला आहे. हे महत्त्व जडसृष्टीच्या उत्पत्तीतील एक महत्त्वाचे कारण आहे. बुद्धीचे अनुभव आणि स्मृती असे 2 प्रकार आहेत. चरकाचार्यांनी लिहिलेल्या चरक संहितेच्या शारीरस्थानात त्यांनी म्हटलेलं आहे,
आत्माज्ञः करणैः योगात् ज्ञानं त्वस्य प्रवर्तते. करणानां वैल्यात् योगात् न वर्तते. पश्यतोऽपि यथा आदर्शे संक्लिष्टे नास्ति दर्शनं तत्त्वं जले वा कलुषे चेत्स्युपहते तथा. म्हणजेच काय तर आत्मा हा ज्ञ अर्थात ज्ञाता आहे. करणांच्या म्हणजे साधनांच्या संयोगामुळे त्याला ज्ञान होते. करण या शब्दाने मन, बुद्धी व इंद्रिय यांचे ग्रहण होते. जर आत्मा हा ज्ञ आहे तर त्याला सर्वदा ज्ञान का होत नाही? हे सांगताना चरकाचार्य सांगतात की करणांच्या म्हणजेच साधनांच्या निर्मल नसण्यामुळे म्हणजेच निर्मल न होण्यामुळे त्यांचा संपर्क न झाल्याने ज्ञान होत नाही. जसे खराब असलेल्या पाण्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत नाही, तसेच मनबुद्धी आणि इंद्रिय विकृत झालेले असतील किंवा त्यांच्यात अयोग झाला असेल तर आत्म्याला त्यापासून ज्ञान होत नाही. मनाशी संलग्न असणारी पंचज्ञानेंद्रिये आपापले विषय ग्रहण करतात आणि ते बुद्धीपुढे ठेवतात. बुद्धीमध्ये चांगले वाईट पारखण्याची विलक्षण ताकद असते. ही आयुर्वेदातील निर्णय आणि विवेक शक्ती आहे. तिची मुख्य कार्य काय तर विकल्प म्हणजे विचार, निश्चय म्हणजे निर्णय, धारण म्हणजे स्मरण आणि विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक ठरवणे. याद्वारे बुद्धी कर्मेंद्रियांना योग्य प्रकारे कर्म करण्यास प्रवृत्त करते. इच्छाशक्ती आणि निर्णयशक्ती बुद्धीकडे असल्याने ती कर्मेंद्रियांना योग्य दिशादर्शक ठरते. चरक आचार्यांनी चरक संहितेत प्रत्येक ज्ञानेंद्रियांनासुद्धा विशिष्ट बुद्धी असते असे सांगितलेले आहे. चरक संहितेच्या सूत्रस्थानातील इंद्रियोपक्रमणीय अध्यायामध्ये चरकाचार्यांनी बुद्धीचे हे असे वेगळे प्रकार इंद्रिय पंचपंचकामध्ये सांगितलेले आहेत. पंचपंचकामध्ये पंचेंद्रिये, त्या पंचेंद्रियांशी संबंधित द्रव्य, त्यांचं अधिष्ठान, पंचेंद्रियार्थ आणि पंचेंद्रिय बुद्धी असे ते पंचक सांगितलेले आहे. सोबत आपण इथे त्या चार्टचा फोटो देतो आहे, त्यातून आपण तो विषय वाचून घेतलात तर तो योग्य प्रकारे समजू शकेल. बुद्धीचे शत्रू कोण आहेत हे सांगताना भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमधील अध्यायात 3ऱ्या अध्यायात श्लोकांमध्ये सांगितलं आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा. तर आत्तापर्यंत आपण बुद्धीची वैशिष्ट्ये पाहिली, पण आता त्याचे शत्रू पण समजून घ्यायला पाहिजे. काम आणि क्रोध हे या बुद्धीचे शत्रू आहेत. प्रज्ञापराध बुद्धीचा विकार आरोग्यास घातक. प्रज्ञापराध म्हणजे काय तर धी धृती स्मृती विभ्रष्ट कर्म यत् कुरुते अशुभम प्रज्ञापराधम तो विद्यात सर्वदोष प्रकोपणम. चरकाचार्य म्हणतात धी धृती स्मृती या बुद्धीच्या विविध क्षमतांमध्ये असंतुलन झाले तर त्यामुळे बुद्धीचे विकार उत्पन्न होतात. परिणामी त्यामुळे आरोग्यास बाधाकारक असे निर्णय मनुष्याकडून घेतले जातात. यालाच आयुर्वेदात प्रज्ञापराध असे म्हटले आहे. यामुळे आपल्या शरीरातील मूलभूत घटक असलेल्या वातादी त्रिदोष आणि मनाचे सत्वादी त्रिगुण बिघडतात. त्याद्वारे विविध रोगांची उत्पत्ती होऊ लागते. अशा प्रकारे आयुर्वेदानुसार बहुतेक रोगांची मुळे प्रज्ञापराधात आहेत. उदाहरणार्थ मला मुळातच केळी, मग ती वेलची केळी असो किंवा मोठी केळी असो, ती खाल्ली की कफ होतो, सर्दी खोकला सुरू होतो. अशावेळी मला केळे खाणे थंड पडत असते. असे असूनही मी भर थंडीत रात्रीच्या वेळी निव्वळ स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी केळी किंवा केळ्याचे शिकरण खात असेन तर ते प्रज्ञापराधाचे एक उत्तम उदाहरण आहे. आता ज्ञानेंद्रिय, बुद्धी आणि कर्मेंद्रिय या तिघांमधील संबंध काय आहे तोही आपण समजून घेऊया. ज्ञानेंद्रिये माहिती देतात म्हणजेच काय करतात तर संवेदनांचं वहन मेंदूपर्यंत करतात. बुद्धी निर्णय घेते आणि कर्मेंद्रिये निर्णयानुसार कृती करतात. मेंदूपासून अवयवांपर्यंत संवेदनांचे वहन करून आणण्याचं काम कर्मेंद्रिय करतात. आणि यांच्यात समन्वय असेल तर आरोग्य, संतुलन, सुप्रवृत्ती लाभेल आणि विसंगती असेल तर रोग, अशांतता आणि दुष्प्रवृत्ती लाभेल.
आरोग्य आणि रोग निर्मितीतील या ज्ञानेंद्रिय, बुद्धी आणि कर्मेंद्रियांची मोठी भूमिका आहे. कारण ज्ञानेंद्रिय ही सात्विक ग्रहण करतात, त्यामुळे जोपर्यंत ती सात्विक ग्रहण करत असतात तोपर्यंत आरोग्य असतं. आणि ज्यावेळी ती असात्विक किंवा हीन प्रकारचं ग्रहण करायला लागतात, म्हणजेच त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात जेव्हा ते कुठल्याही ज्ञानाचं ग्रहण करतात, तेव्हा तिथे विकृती उद्भवण्याची शक्यता असते. त्याचनुसार बुद्धी हा जेव्हा घटक आपण लक्षात घेतो, तेव्हा विवेक आणि निश्चय हे संतुलनासाठी आवश्यक असे बुद्धीचे निर्णय आहेत. परंतु त्या विपरीत त्रास होत असतानाही एखादी गोष्टी करत राहणे ही प्रज्ञापराधाची गोष्ट, म्हणजे बुद्धीच्या दृष्टीने घेतलेला चुकीचा निर्णय, म्हणून ती विकृती आहे. कर्मेंद्रियांचेही योग्य कर्म करणं हे संतुलन आहे आणि चुकीचं किंवा पापकर्म करणं म्हणजे विकृती आहे. यावरून असं लक्षात येतं की मन आणि शरीर या दोन्हींशी संबंधित रोगांच्या निर्मितीमध्ये ज्ञानेंद्रिय, बुद्धी आणि कर्मेंद्रियांकडनं चुकीचे ग्रहण, चुकीचा निर्णय आणि चुकीचे कर्म अनुक्रमे घडले तर नक्कीच रोगांची उत्पत्ती व्हायला कारण ठरते. या दृष्टीने आपण जर आयुर्वेदाच्या दृष्टीने उपचार काय केले जातात असं पाहायला गेलो तर असं लक्षात येतं की जेव्हा ज्ञानेंद्रियांशी संबंधित विकृती असते तेव्हा तिथे सात्विक ग्रहण होते की नाही, दृष्टी, श्रवण किंवा अन्य कुठल्या ज्ञानेंद्रियांमध्ये काही त्रास असेल तर त्याची शुद्धी होते आहे की नाही यावर लक्ष दिलं जातं. हेच जेव्हा बुद्धीशी संबंधित असतं त्यावेळी ध्यान, स्वाध्याय, गुरुपदेश, सत्ववर्धक आहार अशा गोष्टींचा अवलंब केला जातो. कर्मेंद्रियांमध्ये ज्यावेळी विकृती आलेली असते त्यावेळी उपचार म्हणून आपण यम, नियम, दिनचर्या, सदाचार, योग या गोष्टींचा अवलंब करायला सांगत असतो. म्हणजेच जर सत्वगुण वाढला तर बुद्धी उत्तम कार्य करते, त्यामुळे कर्मेंद्रियसुद्धा उत्तमरित्या कार्य करतात आणि आरोग्य प्राप्ती होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे आयुर्वेदात ज्ञानेंद्रिय अनुभव देतात, बुद्धी निर्णय देते आणि कर्मेंद्रिये कृती करतात. हे त्रिकूट संतुलित असेल तरच आरोग्य, सुख आणि सत्व वाढते आणि विसंवाद असेल तर रोग, अशांती आणि दुःख निर्माण होते. मग आता आपणच ठरवायचे ना आपल्याला काय हवे ते.